वटहुकुमाबाबत राहुल गांधींनी जे वक्तव्य केलं त्या वक्तव्याच्या संदर्भात राजकीय खेळी केली गेली का अशी चर्चा आज दिवसभर सुरू झाली. किरीट सोमय्या, मला तुम्हाला परत चर्चेत आणायचं आहे की जो मुद्दा मगाशी हुसेन दलवानी उपस्थित केला की राजकीय शुद्धीकरण करण्यासाठी म्हणून राहुल गांधींनी केलेले हे वक्तव्य आहे. तरुणाच्या मनातली भावना त्यांनी बोलून दाखवली आहे. शुद्धीकरणाची हीच वेळ आता राहुल गांधींना खरी सुचलेली आहे का? याला शुद्धीकरण होण्यापूर्वी मला एक आणखीन गोष्ट जरा आपलं लक्ष वेधू इच्छितो की कुमार केतकर हे काँग्रेसचे स्वयंघोषित प्रवक्ते आहे हे आता जगाला माहित आहे. त्यांना ते राहुल गांधीला प्रिन्स पण माझ्या मते आम आदमी पार्टी चांगलं काम करते तुमच्यापेक्षा. भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेस पेक्षा पण आम आदमी पार्टी चांगलं काम करते. केतकर साहेब स्वघोषित प्रवक्ते, राज्य व्यथेसाठी तुम्हाला ज्यांना जेवढं मटका मारायचं मारा हो, परंतु चर्चा जे आहे कोणाला काही तुम्ही प्रिन्सला जे म्हणायचं ते म्हणा प्रिन्स, परंतु सेन्स आणि नॉनसेन्स, आपण एक संपादक राहिलेला आहात. सेन्स आणि नॉनसेन्स, देशाच्या पंतप्रधानाला नॉनसेन्स म्हणायचं राहुल गांधीला कोणी अधिकार पंतप्रधानाला म्हटलेलंच नाहीये. तुम्ही आपण काहीतरी काढताय. त्यांनी हा ऑर्डिनन्स हा नॉनसेन्स आहे. हा नॉनसेन्स आणि नॉनसेन्स म्हणजे अर्थहीन याला म्हणतात मराठीत. हो केतकर साहेब, चर्चेमध्ये ऐकायचं पण तरी राज्यसभेचं तिकीट मिळू शकते तर ऐका हो. कशाला त्याचे हे मला सोमय्या साहेब मला पहिल्यांदा कोणी तिकीट ऑफर केलं होतं माहितीये का तुम्हाला राज्यसभेचं? तुम्ही जरा सेन्स ठेवा. नाही, राज्यसभेचं तिकिटाचा तुम्ही मुद्दा काढला. मला पहिल्यांदा बाळासाहेब ठाकरेंनी ऑफर केलं होतं राज्यसभेचं तिकीट 1998 साली. राज्यसभेत पाहिजे असती ना तर फार सोपं आहे मिळवणं. नाही पण किरीट सोमय्या, मूळ मुद्द्याकडे या. तुम्ही बोलू नका. मूळ मुद्द्याकडे या. मुद्दा डायव्हर्ट करू नका. किरीट सोमय्या, मूळ मुद्द्याकडे या. नाही, व्यक्तिगत अशा रीतीने बोलणं बरोबर नाही. तुमच्याकडून बोलायचं असेल तर उत्तर तेवढंच दिलं पाहिजे. असं नाही, हा हे काय कुमारांच्या बद्दलच तुम्ही बोलताय असं नाही. या पद्धतीने बोलणं, भाषा जी म्हणजे त्यांना असं म्हणायचं लाचखाऊपणा झाला ना एक प्रकारे. बरोबर नाही. मला वश करण्याचे प्रयत्न चाललेत असं त्यांचं म्हणणं. हे बरोबर नाही. हे किरीट सोमय्या, मूळ मुद्द्याकडे या. चर्चा आपल्याला वेगळीकडे जायची नाही. याबद्दल खरं म्हणजे तुम्ही दिलगिरी व्यक्त केली पाहिजे, भावना ठेवावी. हा जरा ऐका, दोन्ही प्रवक्ते एकत्रित ऐका. सांगा. अहो, पहिली गोष्ट ही आहे की या दोघांना कोणी अधिकार दिला माझा देशाचा पंतप्रधानाला नॉनसेन्स म्हणायचा? ही काय भाषा आहे का? तुम्ही रागून बोलू नका, शांतपणे. म्हणजे व्हॉट इज गोइंग ऑन? याला काय सेन्स म्हणणार? हो, काँग्रेसचे उपाध्यक्ष आहात तुम्ही, तुम्हाला पंतप्रधान बनवायला निघालेत हे सगळे, आणि ते या प्रकारची भाषा वापरतात. पहिलं तर त्यांच्या अनुमतीशिवाय हा प्रकारचा वटहुकूम निघत नाही. आणि वटहुकूम निघाल्यानंतर जर तुम्हाला तुमची चूक कळली तर घ्या ना मागे, काय हरकत आहे त्याला. चूक माझी पण होऊ शकते, परंतु अशा प्रकारचं थोतांडाने नाटक करायचं हे तुम्ही तुमच्या काँग्रेसचा पक्ष कार्यकारिणीच्या बैठकीत कुमार केतकर आणि हुसेन दलवाईच्या उपस्थितीत जे नाटक करायचं ते करा, पण देशाच्या समोर असं नाटकाची नौटंकी बंद करा. आता येऊया आपण जो मूळ मुद्द्यावर. हा जो वटहुकूम आला, आता ऑर्डिनन्स समजा संसदेत पास नाही झाला, पुन्हा चर्चा करायची होती सगळ्या पक्षांची. समजा भारतीय जनता पक्षाला उशिरा शहाणपण सुचलं, समजा उशिरा सुचलं, पण जाऊन आम्ही राष्ट्रपतींना सांगितलं ना. मग राहुल गांधींनी मनमोहन सिंगना सांगायचं होतं कि मेरे पास ऐसे पॉइंट आए हैं, मुझे भी लग रहा है की आता पुनर्विचार झाला पाहिजे. तर ते रुलिंग पार्टीचे होऊ घातलेले म्हणजे डिक्लेअर ज्यांना कळणार येणार आहेत, हे पंतप्रधान पदाचे उमेदवार आहेत, त्यांनी सांगायचं होतं मनमोहन सिंगला, तुम्ही पुन्हा मंत्रिमंडळाची बैठक बोलवा, पुन्हा या गोष्टीवर विचार करा, आणि हा ऑर्डिनन्स राष्ट्रपतींनी तुम्हाला तुमच्याकडे स्पष्टीकरण मागितले आहेत त्या आधारावर मागे घ्या. काही हरकत नव्हती. पण हे नाटक करायचं, आणि हे आता नाटक हिंदुस्थानची जनता काही सहन करणार नाही. त्यांनी कुमार केतकर सांगते एक डझनभर भाडे तू म्हणजे भाड्याने प्रवक्ते आणले ना तरी काय होणार नाहीये. या पद्धतीने मला जरा बोलायचं आहे. असं आहे की सोमय्या, तुम्ही ज्या पद्धतीने बोलताना हे बरोबर नाही. असं आहे की आपण चार चौघामध्ये बोलत असताना त्याची जी भाषा जी आहे ती सुसंस्कृत असली पाहिजे. आता ते म्हणतात राहुल गांधी सुसंस्कृत भाषा वापरायला. तुम्ही डबल स्टँडर्ड जे वागताना, तुमचा पक्ष काय,
तुम्ही राहुल गांधींच्या संबंधात असं बोलता. तुमचा पक्ष तर RSSचे हुकूम मानणारा पक्ष आहे, RSSच्या समोर मान तुकवणारा पक्ष आहे. तुम्ही एक लक्षात घ्या सोमय्या, हे आता मला काढायचं नव्हतं, पण राजधर्माची गोष्ट केली होती वाजपेयींनी. काय त्याचे 3-13 तुम्ही केलेत? तुम्ही मोदींना त्यावेळेला घालवलात का? मोदी सारखे ग्रस्त तुम्ही सत्तेवर ठेवलेत आणि आज त्यांना घेऊन तुम्ही नाचता, ज्यांनी संबंध रक्त सांडलं लोकांचं, महिलांवर अत्याचार झाले. आणि तुम्हाला काय भारतीय संस्कृतीच्या बऱ्याच गोष्टी तुम्ही करता, मला गंमत वाटते तुमची. आणि तुम्ही कुमारांच्या संबंधामध्ये व्यक्तिगत जे बोलताय ते अतिशय चुकीचं आहे. मला व्यक्तिगतरित्या त्यांची काय ही पोझिशन आहे माहिती आहे. इंदिराजींचे त्यांचेही संबंध होते, परंतु जिथे भूमिका घ्यायची होती तिथे त्यांनी नेहमी भूमिका घेतलेली आहे. या पद्धतीने तुम्ही बोलणं बरोबर नाही. आणि पंतप्रधानांच्या संबंधामध्ये मी तुम्हाला सांगतो, असं काय समजू नका की राहुल गांधींचं आणि पंतप्रधानांचं बोलणंच झालं नसेल, असंही समजण्याचं कारण नाही. मुख्य म्हणजे पंतप्रधानांच्या बद्दल नितांत आदर आमच्या लोकांना आहे, कारण गेली 9 वर्ष त्यांनी त्यांचा रेकॉर्ड ठेवलेला आहे समोर लोकांच्या समोर आणि अतिशय चांगलं राज्य केलेलं आहे. तुमचं दुःख जे आहे, जे गरिबांच्या संबंधामध्ये जे हे आले, कायदे आले आणि त्या संबंधामध्ये सोनिया गांधींनी जी भूमिका घेतलेली आहे त्या भूमिकेला अनुसरूनच आजचं सुद्धा त्यांनी केलेलं स्टेटमेंट हे त्या भूमिकेला अनुसरून आहे, हे तुम्ही लक्षात घ्या. त्यांची ही भूमिकाच राहिलेली आहे की कोणत्याही परिस्थितीत तिथला जो सर्वसामान्य माणूस आहे त्याला बरोबर घेऊन गेलं पाहिजे. आणि सर्वसामान्य माणसाला असं वाटतं की हे जे गुंडपुंड जे आता राजकारणात येत आहेत त्यांना काँग्रेस पक्ष अशा रीतीनं आणणार की काय, अशी जी भीती वाटली, त्याला राहुलजींनी उत्तर दिलं नाही, आम्ही तुमच्या बरोबर आहोत, जनतेबरोबर आहोत, ही भूमिका घेतली. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. बरोबर आहे. मला केतकर सर याच मुद्द्याला घेऊन पुढे विचारायचं आहे की मला किरीट सोमय्या तुम्हालाही आठवण करून द्यायची आहे. जेव्हा कर्नाटकचं तुमचं इलेक्शन सुरू होतं त्यावेळेला देखील केतकर सरांनी इथेच येऊन म्हटलं होतं की सगळ्यात जास्त जागा भाजपला मिळतील. पण हे विसरून चालणार नाही की तुम्ही त्याला ज्या पद्धतीने आत्ता आरोप केले, हे आरोप कृपा करून कुठेही अशा चर्चेत आणू नका. मूळ मुद्द्याकडे आपण कधी येऊया. भाजपच्यामध्ये असे नेहमीच प्रसंग घडतात, पण ज्या पद्धतीची भीती काँग्रेसमध्ये आत्ताची असेल किंवा मगाशी किरीट सोमय्यांनी व्यक्त केलेली असेल, ही भीती काय येते पक्षांमध्ये की गुन्हेगारीकरण वाढतंय म्हणून भीती येते की गुन्हेगारीकरण वाढल्यामुळेच आपला पक्ष कुठेतरी टिकाव धरू शकेल आणि ती लोक बाजूला झाली तर सज्जन लोक राजकारणात टिकू शकणार नाहीत म्हणून ऑर्डिनन्स काढू नका म्हणून भाजपचे लोक ओरडतायत आणि आता काँग्रेसकडनंही ती ओरड सुरू झाली आहे. काय भीती आहे नेमकी? भीती जी आहे ही मुख्यतः लोकांच्या क्षोभाची भीती आहे. लोकांच्या मध्ये जो क्षोभ गेल्या काही वर्षात निर्माण झालेला आहे राजकारण्यांबद्दल, आणि प्रत्यक्षात स्थिती काय आहे की सगळे राजकारणी वाईट नाही आहेत. भाजपचे सुद्धा सगळे राजकारणी वाईट नाहीत, काँग्रेसचे पण सगळे राजकारणी वाईट नाहीत. अनेक राजकारणामध्ये माणसं येतात, ती चांगलं काम करण्यासाठी येतात. ते परिस्थिती चिकार वाईट असते, विचित्र असते, त्याच्यातही ते काम करतात. परंतु प्रत्यक्षामध्ये हळूहळू का होईना पण गेल्या काही वर्षामध्ये त्याची गती राजकारणाची ही भ्रष्टाचाराकडे किंवा काही प्रमाणामध्ये गुन्हेगारीकडे गेली. पण आता तुम्ही मला वाटतं ते स्वतः पण मान्य करतील की मनमोहन सिंग स्वतः अजिबात भ्रष्ट नाहीत, लालकृष्ण अडवाणी अजिबात भ्रष्ट नाहीत, हे कोणी मान्य करेल. म्हणजे राजकारणात भ्रष्टाचार न करणारी अनेक माणसं आहेत. अख्खी आम आदमी पार्टी त्या दृष्टिकोनातून म्हणता येईल राजकारणात येणं ही चांगली गोष्ट आहे. योगेंद्र यादव आहे, त्यांना कोण म्हणेल भ्रष्टाचारी म्हणून. तेव्हा मला असं वाटतं की हा सगळा राजकारणाचा जो काही आहे सिनारिओ, हा सगळा भ्रष्टाचार गुन्हेगारींनी लडबडलेला आहे असं म्हणून भारतीय जनता पक्षाने प्रत्यक्षात समाजामध्ये प्रचंड प्रमाणावरती सिनिसिझम पैदा केला होता. त्यांच्याच पक्षातले राजकारणात चांगले लोक असताना सुद्धा त्यांनी हा सिनिसिझम पैदा केला होता. त्या सिनिसिझममुळे समाजामध्ये पण ती भावना निर्माण झाली आणि राजकारणात कोणी चांगला माणूस असतो याच्यावरचा लोकांचा विश्वास सोडायला लागला. त्याच्या ते प्रचारात काही प्रमाणात यशस्वी झाले, पण त्याचेच ते बळी पण ठरले. त्यामुळे लोक असं म्हणायला लागले, अरे काँग्रेस भ्रष्टाचारी ना, तुम्ही त्यांच्याच माळेतले म्हणे, आणि म्हणून काँग्रेस आणि भारतीय जनता पक्ष एकाच माळेचे म्हणत अशी टिकावी लागली. हळूहळू काँग्रेस आणि सर्व पक्ष एका माळेचे म्हणत अशी चर्चा सुरू झाली. प्रत्यक्षात ती वस्तुस्थिती नाही. पण या परिस्थितीमुळेच लोक प्रादेशिक पक्षांकडे वळू लागले. त्याच्यामुळे लोकांमध्ये जो क्षोभ निर्माण झाला त्या क्षोभाची एक प्रकारे दाद आज राहुल गांधींनी दिली आहे. याचा अर्थ ते ज्या पक्षात आहेत त्या पक्षातले सगळे पवित्र लोक आहेत तेही म्हणत नाहीत. खुद्द राजीव गांधींनी काँग्रेसची शताब्दी साजरी झाली तेव्हा म्हटलं होतं की काँग्रेसमध्ये दलालांचा पक्ष झालेला आहे, हे स्वतः राजीव गांधी म्हणाले होते. इंदिरा गांधींनी त्यांच्याच पक्षातल्या सिंडिकेट विरुद्ध बंड केलं होतं. आता राहुल गांधींनी समजा त्यांचा जो क्षोभ त्यांच्या पक्षातही व्यक्त होत असेल तरुणांकडनं, मग मिलिंद देवरा, प्रिया दत्त किंवा इतर लोक असतील, तो क्षोभ त्यांनी व्यक्त केला. ही भीती जे तुम्ही म्हणताय, ही भीती काही पक्षाची अशी नाही आहे, ही पार्लमेंटची भीती नाही आहे, ही भीती आहे लोकक्षोभाची. कारण जर लोकक्षोभ वाईट वळणाला लागला तर त्यातनं फॅसिझम येतो आणि तसा फॅसिझम आता चारी बाजूला आपल्याला दिसतोय.
आणि तो फॅसिझम जर परतवायचा असेल तर जे प्रत्यक्ष राज्यकर्त्या पक्षात आहेत त्या पक्षातल्या माणसांनीच जर झेंडा उचलला आणि सांगितलं मला मान्य आहे खूप वाईट परिस्थिती आहे, आपण सगळे मिळून त्याच्या विरुद्ध लढूया, याचा अर्थ लगेच ते उद्या लढाई करायला निघतायत, क्रांती करायला निघताय असं नाही. ही भावना आहे आणि ती भावना त्यांची प्रामाणिक आहे की एवढाच प्रश्न आहे. आता असं म्हणूया, समया म्हणतात तसं, ही बुवा खूप विचारपूर्वक केलेली योजना होती, नेपथ्य रचना होती, ठीक आहे. पण नेपथ्य रचनेतनं किंवा उत्स्फूर्तपणे जी भावना व्यक्त झाली ती चांगली आहे का वाईट आहे हे तपासण्याची गरज आहे. मला जी भावना चांगली आहे की वाईट आहे तपासण्याची गरज आहे. मयंक गांधी, मला याच मुद्द्याकडे तुम्हाला विचारायचं आहे की ज्या पद्धतीने राजकारणात सज्जन लोकांचं येण्याचं हे क्षेत्र नाही आहे असं एकीकडे बोललं जातं आणि दुसरीकडे गुन्हेगारीकरण राजकारणाचं वाढत चाललंय असं म्हटलं जातं. सज्जन लोकांचा पक्ष घेऊन तुम्ही लोकांसमोर आत्ता जाताय, काय तुमचे अनुभव आहेत वेगळे? लास्ट इलेक्शनपर्यंत असं वाटलं होतं की हे देशामध्ये काय नाही होणार, म्हणजे जास्त पैसे कोणाकडे, जास्त गुंडे कोणाकडे आणि अलगाववादची पॉलिटिक्स कोण करणार ते जिंकणार. पण हे अन्नाचा मूवमेंट झाल्यानंतर एक विंडो उघडलेली आहे की सच्चाई की राजनीति भी इस देश में हो सकती है. आणि आम्ही कमिटमेंट केलं आहे, दिल्लीमध्ये आम्ही इलेक्शन कॅन्डिडेट्स ठेवले आहे, आम्ही कमिट करतात का याच्यामध्ये एक पण गुन्हेगार असलं की एकावर पण करप्शनचा केस असला, लास्ट डे पण तुम्ही आम्हाला दाखवणार तर आम्ही परत घेणार. बाकीची पार्टीला आम्ही चॅलेंज करतात, तुम्ही करू शकतात का हे? बीजेपी सांगू शकतात, काँग्रेस सांगू शकतात की आमचे एक पण गुन्हेगार नाही, एक पण करप्ट नाही आणि करणार तर आम्ही परत घेणार. ते चॅलेंज घ्यायची कोणामध्ये हिंमत आहे? आता गोपीनाथ मुंडे म्हणलं 8 करोड रुपया मी स्पेंड केला इलेक्शनमध्ये, 40 लॅक्सची लिमिट आहे, 8 करोड रुपये ते स्वतःच म्हणले. हे क्रिमिनल ऍक्टिव्हिटी नाही तो बाकी काय आहे? काँग्रेसचे लोक पण हे सेम आहे. तुम्ही बघा असेंब्लीमध्ये, तुम्ही बघा पार्लमेंटमध्ये, सगळे क्रिमिनल्स भरलेले आहे आणि तुम्ही आम्हाला लेक्चर देतात की क्रिमिनल्स सगळे नाही. अरे ओके, एक लार्ज आम्ही आहोत पर्सेंटेज त्याच्यात. क्रिमिनल, एक लार्ज पर्सेंटेज क्रिमिनल्स भरलेले आहे. आणि आता तुम्ही देशाला लेक्चर देतात का की क्रिमिनल्स नाही हवे, ऑर्डिनन्सला हे, आणि येऊन मला मोस्ट इम्पॉर्टंट इश्यू हे राहुल गांधीच्या मध्ये ते आहे की एक पार्टीच्या व्हाईस प्रेसिडेंट वर्सेस द गव्हर्नमेंट ऑफ द कंट्री, कसं हे व्हाईस प्रेसिडेंट ऑफ द गव्हर्निंग पार्टी इन्सल्ट द एंटायर गव्हर्नमेंट इन्क्लुडिंग प्राईम मिनिस्टर अँड कॅबिनेट अँड से के असं प्रेस कॉन्फरन्स मध्ये येऊन की नॉनसेन्स आहे, फाडून टाकायच्या. हे लँग्वेज कशी, हे बॉडी लँग्वेज कशी, हे स्टाईल कशी? अरे हे कुठला युवराज? हे देशात युवराज नाही, लोकशाही आहे. मला एक महत्वाचा प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे, त्याचं उत्तर प्रामाणिकपणे द्या की ज्या पद्धतीने आता दिल्ली इलेक्शनमध्ये तुम्ही समोर जाताय, गुन्हेगारीकरण थांबलं पाहिजे, कायदा सुव्यवस्थेचं राज्य आलं पाहिजे, राहुल गांधी आज त्याचीच भावना समोर स्पष्टपणे बोलून दाखवत होते. तुम्ही थेट राहुल गांधीला तुमच्या पक्षासाठी ऑफर देणार? ते कोणा एक दिल्लीला काँग्रेसचा फेस नाही असं म्हणतात. शीला दीक्षित पण आता थकलेले आहेत, भाजपकडे तर चेहराच नाही आहे, ही ओरड आहे. त्यामुळे चेहरा म्हणून तुम्ही आता राहुल गांधींना ऑफर देणार का? हुसेन दलवाई बाजूला आहे. देशचा बेस्ट चेहरा तो अरविंद केजरीवाल आहे, त्याला बघा हे काय राहुल गांधी रे, असं दोघांच्या भूमिका सारख्या आहेत, भूमिका सारख्या आलेल्या आहेत. बघा आता विचार करा, तरुणाई कोणाच्या काय मागे? म्हणलं ते पण एवढा प्रेशर मध्ये प्रेसिडेंट गेला नंतर अशी नॉनसेन्स वगैरे भाषा वापरली. तुम्हाला वाटतो असं राहुल गांधीला आम्ही पार्टीत घेणार? आमची पार्टीमध्ये एक एक नेता आहे, योगेंद्र यादव, प्रशांत भूषण, अरविंद केजरीवाल, एक ते एक ऑनेस्ट खरं लोक आहे. पण राहुल गांधींनी मांडलेली भूमिका तरी स्वीकाराल की नाही आजची? ना एक चांगली ते बोलले, पण द वे ही सेड इट वॉज सो रॉंग की ते पण झिरो झाले. मुद्दा चांगला आहे, मग स्वीकारायला हरकत काय? नाही, तो मुद्दा चांगला, तर मुद्दा पूर्ण देश, बीजेपी पण म्हणलं हे मुद्दा, कम्युनिस्ट पण म्हणलं हे मुद्दा, तर काय बीजेपी वाल्याला घेऊ काय आम आदमीमध्ये? कम्युनिस्टला घेऊ, राहुल गांधीला घेऊ, तर सगळी पार्टी एक होऊन एक नॅशनल पार्टी करूया. पार्टी आम आदमी पार्टी होईल. सगळे पक्ष एकत्र झाले तर परत आम आदमी पार्टी होईल. पण मुद्दा मुळात की राहुल गांधींनी केलेल्या वक्तव्याचं राजकारण आता होत आहे का, किंबहुना ती राजकीय खेळी आहे का, असंही आता चर्चेला जात आहे. ब्रेक घेणार, पण ब्रेक नंतर आपल्याला ही चर्चा पुढे चालू ठेवायची आहे. ब्रेकपूर्वी आपला प्रश्न बघा, राहुल गांधींचं वटहुकुमाबाबतचं वक्तव्य ही राजकीय खेळी आहे का? बघा लोक काय म्हणतात. 89% लोक आता म्हणतात की होय, राहुल गांधींनी केलेली ही राजकीय खेळी आहे. आतापर्यंत झालेल्या चर्चेचा परिणाम असू शकतो. ब्रेक नंतर परत भेटू. शेवटचा पार्ट आहे आजचा सवाल मधला. राहुल गांधींच्या वटहुकुमाबाबत आपण बोलतोय, वक्तव्य ही राजकीय खेळी आहे का? मला दीक्षित सर तुमच्यापासून सुरुवात करायची आहे. शेवटची 4 मिनिटं आपल्याकडे आहेत. काय नेमकं केलं पाहिजे वटहुकूम आणण्यासाठी आणि वटहुकूम येऊ नये म्हणून एकीकडे जी तयारी सुरू आहे आता, या दोन्ही गोष्टी बघता हा वटहुकूम येणं किती गरजेचं आहे? मला असं वाटतं की थोडंसं
एक मिनिटभर विषयांतर केलं तरी चालेल, परंतु किरीट सोमय्या आता कुमार केतकरांच्या बद्दल जे बोलले ते बरोबर नाही असं मला वाटतं. त्याचं कारण असं आहे की काय म्हणायचं की वस्तुस्थिती सांगण्याचं किंवा मतप्रदर्शन करण्याचं धैर्य दाखवणं म्हणजे काही गुन्हा नव्हे. म्हणजे अमर्त्य सेन म्हणाले की मोदी पंतप्रधान झाले तर मला चालणार नाहीत, त्यांना किरीट सोमय्या भारतरत्न येतो मी परत करायला तुमच्याकडे. सांगायचं. अनंतमूर्ती म्हणाले की असं आहे. हे काय बरोबर नाही असं मला वाटतं. आपण ऐकून घेतलं पाहिजे म्हणणं काय आहे ते, आणि शेवटी आमचं म्हणणं किंवा आपण जे काय म्हणतो ते सगळे लोक स्वीकारतात असं नाही, त्याच्यावरती लोकांनी विचार करावा असं होतं. ह्याला आक्षेप का घेतला जातोय? एक दोन गोष्टी सांगतो की पहिली गोष्ट म्हणजे संसदेची आणि पंतप्रधान पदाची या दोघांची अप्रतिष्ठा गेल्या 4 वर्षात कुणी कुणी केली याची भरपूर उदाहरणं आहेत. म्हणजे काय कोण चोर आहे आणि कोण असं आहे त्याच्या काही घोषणा सभागृहामध्ये झाल्या, त्यामुळे हे सतत होत चाललेलं आहे. लोकसभेचं आणि राज्यसभेचं व्यासपीठ उपलब्ध असताना, हिवाळी अधिवेशन तोंडावर आलेलं असताना वटहुकूम काढण्याची घाई काय होती हा एक रास्त प्रश्न आहे. वटहुकूम काढण्याचा त्यांना अधिकार आहे, वटहुकुमाबद्दल मतभेद व्यक्त करण्याचा त्यांना अधिकार आहे, परंतु हे वटहुकूम एवढ्या घाईने कशासाठी काढले? हा विषय राजकारणाच्या शुद्धीकरणाचा वाटतो तितका सोपा नाही, कारण याच्यात न्यायालयीन प्रक्रियेचा पण भाग येतो. डिस्ट्रिक्ट कोर्टामध्ये एखादा मनुष्य गुन्हेगार ठरला आणि हायकोर्टामध्ये तो निर्दोष सुटला, मधल्या 6 महिन्यात काय करायचं? तेव्हा राजकारणाचं सुशुद्धीकरण ही फार प्रदीर्घ प्रक्रिया आहे. बरोबर. ती वैयक्तिक आचरणातून आणि राजकीय विचारसरणीतून करायला पाहिजे. त्याच्याऐवजी अशा प्रकारे काय म्हणू ड्रॅमॅटायझेशन करणं हे त्यांना टाळता आलं असतं. एक गोष्ट खरी आहे की राहुल गांधींनी या प्रकारे आजच ही भूमिका घेतल्यामुळे राष्ट्रपतींनी उद्या वटहुकूम नाकारल्यानंतर काँग्रेस पक्षाची, सत्ताधाऱ्यांची, त्यांच्याबरोबर आघाडीत सरकार म्हणून सामील होणाऱ्यांची आणि आघाडीचं बहुमत नसल्यामुळे त्यांना बाहेरून पाठिंबा देणाऱ्यांची सगळ्यांची जी अप्रतिष्ठा झाली असती ती थोडीशी थांबलेली आहे. अप्रतिष्ठा आणि त्याच्यावरचे प्रश्न याच्यावर चर्चा हे होत राहणारच. बरोबर आहे, चर्चा असंच होत राहतील. किरीट सोमय्या, तुमचं मत थोडक्यात. पहिली गोष्ट मी सांगतो की ज्या पद्धतीने कुमार केतकरांनी अण्णा हजारेत रामलीला मैदानावर त्यांनी जे 6-12 महिने जी काही लढाई संघर्ष केला त्याचा अवमान केला ना, त्याची मला चीड होती. त्यावेळी आपण थांबवायला हवं होतं, पण जाऊ द्या आता. दुसरी गोष्ट अशी आहे की आज जे काय वटहुकूम त्यांनी आणला त्याबद्दल भाजपने तीव्र आक्षेप घेतल्यानंतर समाजातली प्रतिक्रिया उलटली. त्यामुळे राहुल गांधींनी आता प्रकाराने भूमिका घेतली. आमचं म्हणणं एवढंच होतं की त्यांनी ते सौम्यरित्या जर पंतप्रधानाला, स्वतःच्या पक्षाच्या मंत्रिमंडळाला सांगितलं असतं तर भाजपने पण सांगितलं तर ठीक आहे, देर आहे दुरुस्त आहे. तेवढंच मला म्हणायचं आहे. मयंक गांधी, थोडक्यात. नाही, राहुल गांधींनी स्वतःची लाईन मोठी करायच्यासाठी प्राईम मिनिस्टरची लाईन लहान केली ना, ते बरं नाही वाटलं. हे देशाचे प्राईम मिनिस्टर आहे, हे देशाची कॅबिनेट आहे, हे आपलं इन्स्टिट्यूशन आहे. स्वतःला हिरो बनवायच्यासाठी त्यांनी आपल्या प्रधानमंत्रीला झिरो केला. म्हणजे आम्हाला पण प्रधानमंत्रीकडे काही जास्त रिस्पेक्ट नाही, पण ॲज अ इंडिव्हिज्युअल, पण द ऑफिस ऑफ द प्राईम मिनिस्टर त्याला एवढा लहान केला स्वतःला हिरो बनवायच्यासाठी. मला वाटतं की हे तसं करायची गरज नव्हती. हुसेन दलवाई. विरोधकांच्या पायाघरची वाळू जी गेली ना, त्याच्यातून त्यांनी हे सगळं आता चालू केलेलं आहे असं मला वाटतं. त्यांना पचलं नाही हे सगळं, आणि ते त्यामुळे ते ओकत आहेत सारखे. त्यांनी ओकत राहावं, आमचं काय म्हणणं नाही. पण एक गोष्ट लक्षात घ्या की राहुल गांधींनी फायदा तोटा हे न पाहताना ही भूमिका घेतली, आणि राहुल गांधी बऱ्याच वेळेला या पद्धतीनं ज्या ज्या वेळेला जनतेचा प्रश्न येतो त्या त्या वेळेला भूमिका घेतात. सोमय्या म्हणाले ते बरोबर नाही की BJPने जी भूमिका घेतली त्यामुळं जनतेमध्ये जागृती आली, असं नाही. त्याच्या आधीच काँग्रेस पक्षामध्ये मोठ्या प्रमाणात एक नाराजी होती. त्या नाराजीचं कुठे ना कुठेतरी मॅनिफेस्टेशन त्यांनी केलं, आणि ती जनतेमध्येही होती. ते जनमत, जनतेच्या भावना ह्या त्यांनी दाखवल्या. ते दाखवत असताना पंतप्रधानांना झिरो केलं हे सुद्धा म्हणणं अतिशय चुकीचं आहे. अशा पक्ष आणि सरकार हा संघर्ष होत राहतो, आणि त्याच्यात गैर काही नाही. उलट पक्षाचं जर अंकुश सरकारवर राहील तर उलट अधिक चांगलं, कारण सरकार हे जनतेपासून थोडं लांब असतं.
पक्ष हा जनतेच्या बरोबर असतो. त्यामुळे जनतेच्या जनतेची भावना- भावना पक्ष पोहोचवण्याचा प्रयत्न आज ते राहुल आणि गांधी केला त्याने असं तो तुम्हाला केला, म्हणायचं. त्याच्यात काही गैर आहे असं मला वाटत नाही. आता कशा पद्धतीने केलं पाहिजे आणि कशा नाही, असं आहे ती पद्धत. अजून चर्चा आपल्याला खूप आवडत येईल कशा पद्धतीने करता येईल, पण माझा वेळ संपत आलाय. केतकर सर, शेवटी तुम्हाला विचारायचं आहे की काय नेमकं केलं पाहिजे? ऑर्डिनन्स येणं गरजेचं आहे, कारण गुन्हेगारीकरण राजकारणाचं होतं ते थांबणं गरजेचं आहे, आणि लोकाला स्वच्छ प्रशासन मिळणं देखील गरजेचं आहे. प्रक्रिया सुधारणं फार मुश्किल आहे, पण आत्ता या क्षणाला काय केलं? हा वटहुकूम मागे जर घेतला गेला तर अतिशय चांगलं होईल. हा वटहुकूम आलाच नसता तर अधिक चांगलं झालं असतं, कारण या वटहुकमामुळे गुन्हेगारी जणू काही आपण प्रस्थापित करतोय असा समज लोकांमध्ये पसरेल. मगाशी मी म्हटल्याप्रमाणे लोकांमध्ये क्षोभ खूप मोठ्या प्रमाणावर आहे. तो कोणत्या पक्षाने निर्माण केला असं नाही, गेले काही वर्ष तो आहे. त्याच्या विरोधात राहुल गांधींनी भूमिका घेतलेली आहे. मला वाटतं त्या राहुल गांधींच्या भूमिकेचं सार्वत्रिक स्वागत होईल. एकच प्रश्न फक्त इथे मांडायचा आहे की पक्ष आणि सरकार, म्हणजे सरकारचा अपमान करण्याचा इथे प्रश्नच येत नाही. पक्ष आणि सरकार यांच्यामध्ये द्वंद्व आणि अंतर हे कायम राहिलेलं आहे. ज्यावेळेला ज्योती बसूंना पंतप्रधान पदाची ऑफर केली गेली होती, त्यावेळेला ज्योती बसूंचं स्वतःचं मत आपण ते पंतप्रधान पद घ्यावं असं होतं, आणि नंतर त्यांनी आपण ते घेतलं नाही, हिमालयन ब्लेंडर केलं असंही म्हणाले. पण पक्षाने सांगितलं की नाही घ्यायचं, त्यांनी पक्षाची भूमिका मान्य केली, स्वतःची भूमिका दूर ठेवली. याच्यात त्यांचा अपमान झाला का? त्यांचा अपमान झाला नाही. वाजपेयींनी ज्या वेळेला लालू प्रसाद यादव यांचं सरकार बरखास्त केले 1998 साली, त्यावेळेला त्यांना तो जो वटहुकूम गेला, त्याचा बरखास्तीचा आदेश राष्ट्रपतींकडे गेला, राष्ट्रपतींनी तो परत पाठवला, आणि ज्यावेळेला त्यांच्या लक्षात आलं की पक्ष किंवा पार्लमेंटमध्ये आता पास होणार नाही, त्यावेळी वाजपेयींचा अपमान झाला का? वाजपेयींचा अपमान झाला नाही, वाजपेयीच पंतप्रधान राहिले. जसं नरेंद्र मोदींच्या प्रकरणामध्ये त्यांनी हा काळीमाय असं म्हटलं, राजधर्म पाळत नाही असं म्हटलं, पण भाजपच्या अध्यक्षांनी आणि अडवाणींनी त्यावेळेला मोदींच्या बाजूने मत दिलं, वाजपेयींच्या भूमिकेला पाठिंबा दिला नाही. वाजपेयींचा अपमान झाला का? नाही, ते त्याच्यापुढे पंतप्रधान राहिले. ती घटना इतक्या जुनी होती, 2002 सालची. म्हणजे मुद्दा असा आहे की पक्ष आणि सरकार, अगदी आपल्या देशातलंच कशाला उदाहरण घ्या, मार्गारेट थॅचरना 1990 साली पंतप्रधान पदापासून दूर करण्यात आलं. ते सरकारच्या मताने नाही, पार्लमेंटच्या मताने नाही, पक्षाने सांगितलं की तुम्ही जा, मला मुद्दा वाढवायचा नाही, तुमचा वेळ संपत आलाय. परंतु पक्ष आणि सरकार यांच्यामध्ये असं द्वंद्व असणं ही चांगली गोष्ट आहे, ती लोकशाही सुदृढ असण्याची गोष्ट आहे. राहुल गांधींच्या भूमिकेवर तुम्ही युवराज म्हणून टीका करा किंवा काही म्हणून टीका करा, या एका विधानाने राहुल गांधींचा पक्ष बहुमतात येणार नाहीये. त्यांनी परवा इच्छा व्यक्त केलेली आहे, पण म्हणून या एका विधानानंतर एकदम सगळीकडे उजेड पडेल आणि त्या प्रकाशामध्ये सगळे लोक काँग्रेसच्या बाजूने मतदान देऊन युपीएला किंवा काँग्रेसला 272 जागा मिळतील असं वातावरण देशात नाही, हे काँग्रेसलाही माहिती आहे. किंबहुना ते वातावरण नाही हे ओळखूनच राहुल गांधींनी भूमिका घेतलेली आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. माझ्याबद्दल जे व्यक्तिगत आक्षेप घेतले त्याला मी इथे बोलणं बरोबर नाही. मी गेले 20 वर्ष हेटमेलवरती आहे. काय लोक केतकरकुमार@हेटमेल.com असंही म्हणतात. बरोबर आहे की शेवटी आपला प्रश्न बघा, राहुल गांधींचं वटहुकुमाबाबतचं वक्तव्य ही राजकीय खेळी आहे का? बघा काय म्हणते जनता. 88% लोक अजूनही म्हणतात की होय, राहुल गांधींचं वक्तव्य हे राजकीय खेळी आहे. मात्र जर पक्ष आणि सरकार यातलं द्वंद्व हे कायम राहिलं, तसं सगळ्याच आपल्या आजच्या पाहुण्यांनी सांगितलं की सरकारच्या उत्तम कामासाठी आणि लोकशाही अधिक बळकट करण्यासाठी असे वाद आणि अशा प्रकारचा वचक असणं हे तितकीच गरज आहे. त्याचनुसार काळाची पावलं पडतात का, याचा विचार मात्र सर्वसामान्य जनतेने करायला हवा. इथंच थांबू. हा फक्त आहे.